शिवा संघटना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने महात्मा बसवेश्वर उत्सव 2026 साठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड उत्साहात पार पडली। या निवड प्रक्रियेत उत्सव अध्यक्ष म्हणून नगरसेवक राजशेखर पाटील यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी अंगद बहिरवाडे यांची निवड झाली। उपाध्यक्ष म्हणून बाबूराव रामपुरे, सचिव सौरभ पाटील, खजिनदार म्हणून धर्मराज नाशी यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी शिवा संघटना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सातलिंग स्वामी, जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, शहर अध्यक्ष परमेश्वर माळगे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख नागेश कोप्पा, शहर उपाध्यक्ष अजिंक्य उप्पीन, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तोरणगी, महेश इजगे, मोहोळ तालुका प्रमुख ऋषिकेश पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख संगमेश्वर कांबळे, अप्पू यलशेट्टी, लक्ष्मीकांत पुजारी, गोरक्षेठ चौधरी, महांतेश झेंडेकर, काशीनाथ भदगुणकी, रामचंद्र सुतार, डॉक्टर सुरेश पाटील, कौस्तुभ स्वामी, गिरीश किल्जे, आविष्कार बाळशेट्टी, प्रदीप मांडीवाळ, राहुल पाटील, प्रथमेश माळगे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नूतन उत्सव अध्यक्ष नगरसेवक राजशेखर पाटील यांनी बसव जयंती मोठ्या उत्साहात आणि जोरदार पद्धतीने साजरी करण्यात येईल अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कोप्पा यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत पुजारी यांनी मानले। महात्मा बसवेश्वर उत्सव 2026 यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। शिवा संघटनेची जबाबदारी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि आजपर्यंत शिवा संघटना सोलापुरात वाढलं नाही, तसं एका वर्षामध्ये शिवा संघटना हा का आहे हा सोलापूरला आपण ह्या अगोदर दाखवून दिलेला आहे, ह्याच्या पुढे दाखवून देऊ। आणि ह्याच्या माझ्या पाठीमागं तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीमागं माझ्या कुठं आंदोलन राहू द्या, आपण काय जास्त हे करणार नाही। जिथं गोरगरिबाची कामं होत नाहीत, जे आपले शासनाची कामं होत नाहीत, कशावर मंगळवारचा विषय राहू दे, आता हे कांबळे म्हणल्यासारखं जे आपल्याला नवीन जिल्हाधिकारी आहेत त्यांचा सत्कार करायला जायचा आहे सोमवार किंवा मंगळवार, त्यामुळे सगळेजण आपण शिवा संघटना म्हणून जायचं। त्यात मान पान का नाही, शिवा संघटना आहे, ते अध्यक्ष राहू दे कोण विरोध आहे, सगळे आपण शिवा मावळ्यात म्हणून त्याच्या पुढे जाऊ आणि सगळेजण सहकार्य करा। आणि नवीन अध्यक्ष पाटील साहेब झाले त्यांचं मनापासून आभार मानतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।